नाही कुमुदनी, मला माहितीये या घरात तुझ्यासोबत खूप अन्याय झालाय. हा, तुला खूप त्रास झालाय, पण असं नको करू, असं नको करू. मी आहे ना, मी आहे तुझ्यासोबत. आपण तुला जे हवं तुम्ही ते सगळं करू. मी मैत्रीण आहे ना तुझी, माझ्यावर विश्वास ठेव. प्लीज प्लीज, काय असं करू नको. करू दादा, तिचा जीव जाते. कावेरी थांब. गुरुजी, तुम्ही विधी सुरू ठेवा. मी बघतोय कोणाक वाचवूचा आता. माझी मैत्रीण सोबत मी उभी राहणार. नाही नाही, मी तिला सोडून नाही जाणार आहे. कावेरी, आज चल. बोलली ना, माझी मैत्रीण आहे, मी इकडे तिच्या सोबत राहणार आहे. तुम्ही सगळे जा, मी नाही सोडून जाणार आहे. मी सोडून नाही जाणार आहे. कावेरी, अशी अंधारात का बसलीस तू? लाईट ऑफ कर. लाईट बंद कर अभी. कावेरी, काय करतेस तू हे? अरे, असं नको करू. असं नको करू, तसं नको करू. मग करायचं काय? तू जसं बोलतो तसंच करायचं का? मला जसं पाहिजे जगू दे ना. हे बघ कावेरी, मग कधी घेऊन जातोय? सायकेट्रिस्ट कडे कधी घेऊन जातोय मला? कावेरी, अभी मला वेळ लागलाय. तुमच्या नजरेत कोणाशी मी मैत्री केली तर मी वेडी ठरतीये ना? सांग ना. माणूस की म्हणून कोणाला वाचवायला गेली, तुम्ही ठरवलं ना मी वेडी आहे, तर आहे मी वेडी. मी खरंच वेडी आहे. सगळ्यांवर जीव लावली. मी वेडी आहे म्हणून पूर्वाच्या लग्नासाठी एवढा प्रयत्न केला, पण काय झालं? तिला जाताना मला भेटू पण नाही दिला रे. तुला भेटायला देणार होतो मी, पण त्यावेळी हा त्यावेळी बरोबर मला वेळ लागलं होतं ना. वेळ लागलं होतं. तुम्ही जसं बोललं तसं वागलं तर स्मार्ट, नाहीतर तो माणूस वेड आहे. इतकं सगळं आनंदात करत होती, सगळे विरोधात होते, पण मला वाटत होतं की पूर्वचं लग्न झालं पाहिजे. माझा फायदा होता का त्यात? होता का? नाही ना. तिचं चांगलं झालं पाहिजे इतकंच बघायचं होतं मला. काय झालं रे अभि? तिचं लग्न झालं, ती तिच्या घरात गेली आनंदात राहिला पाहिजे, ती खुश राहिली पाहिजे. पण मला का नाही भेटू दिला तिला? तुम्ही मला तिला भेटू नाही दिला का? मला वेळ लागलाय म्हणून. किती सोपं आहे अभिराम नाईक जज करणं. का मला नाही भेटायला दिला तिला? सांग ना, का मला भेटू नाही दिला? पूर्वा, काय झालंय? नाही, काही नाही. पूर्वा, मी तुला चांगलं ओळखतो आणि त्याहीपेक्षा मी प्रेम करतो तुझ्यावर. तुझ्या मनात जे काही चालतं ते बरोबर कळतं मला. आणि तू नाही बोललीस तरी तुझ्या डोळ्यांमध्ये ते दिसतं. कावेरी काकीचा विचार करतेस ना? खूप काळजी वाटतेय मला तिची. इतके दिवस ना मी होते तिच्या सोबत, पण आता मी नाही. आणि आज सकाळची तिची अवस्था बघितल्यानंतर ना अजून काळजी वाटायला लागली तिची. तिने तरी वच्ची आजीने सांगितलं होतं आपलं लग्न ना संकटाला आमंत्रण असणार आहे, पण तरी कावेरी काकीने आपल्यासाठी त्या संकटाला कवटाळलं असेल. तिने काकीला खूप त्रास होत असेल ना रे या सगळ्याचा. पूर्वा, चांगल्या माणसांमागे नेहमी देव उभा असतो.
आणि कावेरी काकीने आपल्यासाठी जे काही केलं ते देवानेही बघितलं असेलच ना. तू इथे आलीस म्हणून काय झालं? बघ, तू आणि मी आपण दोघेही कायम तिच्यासाठी तिच्या सोबत असू. आणि सगळ्यात महत्वाचं, अभिदा आहे तिच्या सोबत. तो कावेरी काकीला काही होऊ देणार नाही. कावेरी, शांत हो, शांत हो. अभि, आपण ना सायकेट्रिस्ट कडे जाऊ. हा हा आता तर पूर्वाचं लग्न पण झालं ना, तर आपण डॉक्टर कडे जाऊया, ट्रीटमेंट करू, काही प्रॉब्लेम येणार नाही. चल 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 चल, लवकर चल अभि, चल अभि कावेरी, लवकर. गैरसमज, अगं गैरसमज नको करू ना. अगं काय करतेस हे? ही करेक्ट बोललास. हे सगळं माझा गैरसमज होतो. मी कोणी मला समजून घेतलं नाही. मला वाटलं तुम्ही समजून घेणार, पण नाही झालं तसं. मला वाटलं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार, तर नाही झाला. अभि, तुलाही आता माझ्यावर विश्वास नाहीये. कावेरी, काय बोलतेस? असं तोडून नको ना ग बोल. त्रास होतो ग. अरे रे, त्रास होते तर सॉरी सॉरी, त्रास होते. सॉरी हा अभि, सॉरी. मला माझ्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. आपण ना आता डॉक्टरकडे जाऊया, चेकअप करूया, आणि मला जे वेळ लागला ना त्याचं ट्रीटमेंट करायचंय आपल्याला. चल 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 अभि, चल 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 चल. नाही नाही, चल चल. ऐक ना, माझं ऐक. हे बघ, मला माफ कर. मी तुला वचन दिलं होतं ना, आयुष्यभर तुला आनंदात ठेवेन. काय केलं मी आज? हा तू करला ना मी तुझ्यावर. हा तू करला ना. अभि 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 अभि, मला नाही गिल्ट द्यायचं होतं, पण तू समजून घे. अभि, एकमेकांसाठी आपण आहे ना, एकमेकांसाठी सोबत आहोत ना. पण तिचा काय? तिला फक्त मीच आहे. ती माझी मैत्रीण आहे ना. आज आहे ना, ती ह्या झाडावर फास लावून लटकवत होती. मला तिला वाचवायचं होतं. मी मैत्रीण आहे ना तिची. अभि, मी मैत्रीण आहे. माझा रिस्पॉन्स, माझं कर्तव्य आहे ना ते. मी आली, मी सगळ्यांना सांगत होती, कोणी ऐकत नव्हतं. किती बोलत होती, सांगायचा प्रयत्न करत होती, पण तुम्ही कोणी नाही ऐकलं. मी अभि अभि, काय चुकलं माझं? कुठे कमी पडलो मी तेव्हा? या घरातून जेव्हा मी गेलो ना, तेव्हा सगळ्या वाईट आठवणी घेऊन गेलो होतो मी. येणार नव्हतो परत या घरात. पण समजवलं मी स्वतःला. माझ्या आईसाठी मी या घरात परत आलो. पण सगळ्या त्या वाईट आठवणी, त्यांची सावली जर माझ्या संसारावर पडणार असेल तर मी काय करू अजून? या घरात माझा जन्म झाला, अण्णांचा मुलगा म्हणून माझा जन्म झाला. यात माझा काय दोष आहे देवा? बरं, माझा दोष असेल, कावेरीचा काय दोष आहे? ती का भुगती हे सगळं? देवा, तिची अवस्था बघवत नाही रे मला, खरंच बघवत नाही. ती जेव्हा या घरात आली होती ना, तिच्या चेहऱ्यावर असा आनंद होता. सगळा नाहीसा झालाय रे. सतत मला तिची काळजी वाटत असते. मी तिला वचन दिलंय तिच्यासोबत आयुष्यभर मी राहील, पण ती राहील ना माझ्यासोबत? तिला काही होणार नाही ना देवा? देवा, लवकरात लवकर कावेरीला या सगळ्यातून बाहेर काढ रे. खरंच बाहेर काढ. बोल गो.
काय चाललं आया? हे सर घरातलो देव हातावर हात घेऊन बसलो आणि हे सर तू ना तो बसलेलो हा ना मी. ज्याका जैसर उभा राहूचा हा तैसर का रवीत त्याची खून देत. बघी काय या कोणाकच कशी दया येणार नाही कावेरीची. काय सर इला ना तेव्हा असा नाही होता. जा काय त्याच्या बांगडा होता ना तर सगळा बघलंय मी. त्या बयेन त्याचा काय केल्या ना खेळणा केल्या ना नुसता खेळणा. अभिरामास बघलंस ना तू एवढं धीट पोर पण त्याचा पण अवसान कळून पडला. कोणाकच कशी दया येणार नाही त्याची. विघ्न टळला लगीन झाला पण ती दोघावा शांत राहतील तर ना. हे बघ तू सांग ते का शांत राहण्यासाठी माझ्या परी मी जा काय करू ना तर सगळा करीन. माझं जीव गेलो तरी चलात पण माझ्या कावेरी बरा कर गे बाय. बरा कर. मी डोके टेकते गे बाय डोके टेकते. हिंदू उठ गो. माका नको एवढा मोठा करू. मी निमित्त असे गो. ह्या सगळा करून घेणारी शक्ती हा तुझ्या बाजून हा. तुझ्या साह्यात उभी राहा. माका काय वाटतं खराच या घर शापित असत काय हो. ते दिवस इनयचे बाबा म्हणी होते उगाच त्यांच्यावर आवाज चढवले पण काय खोटा नाही. आपला घर आपली माणसा म्हणून आपल्याक राग येता पण जा काय हा ता हा काहीच धड होत नाही हो या घरात. आज कावेरीन लग्नात कसं गोंधळ घातला बघितलास ना. लोका कुजबुजूक लागलेली असं. नायकांच्या सुनेक येड लागला आम्हाला. लोकांची तोंडा बंद करायची पण कोणाकोणाची म्हणून तोंडा बंद करायची. आणि कावेरी परत असं वागणार नाही कशावरून त्याची काय खात्री देता येता. काय हो मगापासून मी एकटा बडबड करते तुम्ही कायच कित्याक बोललास ना. काय झाला गप किती आस. अहो लेकीच्या आठवण येता का पोराचा आठवण इल्याशिवाय राहणार काय. मागच्या वेळी काय होय त्याची काळजी होती. लगीन करून दिल्या आणि त्याचा सांभाळल्या त्याला मात्र नक्की त्रास होत होता. तो औशी बापशी कधी कळवलोच नाही. पण आज ना पूर्वाचा हात विनयच्या हातात देताना ना काळजी नाही वाटली समाधान वाटला. तर ह्या सगळा कावेरी पायी झाला गो. एवढा सगळ्या त्यानं पूर्वासाठी केल्या पण पूर्वा कावेरीच आशीर्वाद नाही गावलो. कावेरी बाय डोक्यात काय राग असतात ना त्या बाजूक ठेव आणि जेवण घे. मला नाही जेवायचं. अगं असा बोलून कसा चाला. मी ना हात जोडते एकटा सोडा. कावेरी अरे मला नाही खायचंय अम्मा. मला जाऊ दे. मला माझी मैत्रीशी बोलायची तिला वाचवायचंय. मी विसरली अम्मा. तुम्हाला तर हे सगळं नको आहे ना. हा ती घरी आलेली तुम्हाला नको आहे ना अम्मा. तू काय बोलतोस तू ह्या. ती बाया कशी असा माहित आहे तुका. नाही माहिती पण मला एवढं माहिती तुम्ही सगळ्यांनी ना कुमुदनी सोबत खूप अन्याय केलाय. कावेरी हा अम्मा. तिने अण्णावर प्रेम केला पण अण्णाने काय केलं तिचा संसार उद्ध्वस्त केला. पण शिक्षा कोणाला मिळाली फक्त कुमुदिनीला. तिला तुम्ही घरी पण येऊ नाही दिला अम्मा. अगो हा
नको होतं ना ती घरी आली. काय बोलतोस तू या? मी खरं बोलते अम्मा. तिच्या मुलगी सुषमावर पण अन्याय केला. माझ्यासोबत तुम्ही सगळे छान वागतात, माझं सगळं काही करतात, पण मग तिचं सगळं काही का नाही केलं? मग मला वाटत होतं इकडे सगळं सगळं ठीक आहे, पण तिकडे तर माझ्या कुमुदनी सोबत अन्याय होत होता. वच्छी, बस कर सगळं, बस कर. वच्छी, भारी पडेल तुला हे. वच्छी, ही सगळे ना वाईट आहे, खूप वाईट आहे. का माझ्या कुमुदनी सोबत एवढा वाईट वागलात? हा, का वागलात? मला ना काय नाही ऐकायचंय. तुम्ही सगळे चुकीचं केलंय, सगळ्यांनी चुकीचं केलं. बस. अण्णा, माझं झाड जर मला मिळणार नसेल तर ते झाड मी समूळ नष्ट करून टाकेन. मी वच्छीला जिंकू देणार नाही.